नमस्कार. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. म्हणजे बघा, एखाद्या दिवशी सकाळी आपण आरामात चहा पितोय आणि अचानक दारावरची बेल वाजते. पोस्टमन एक रजिस्टर पाकिट हातात देतो आणि त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं असतं, कायदेशीर नोटीस. हो, आणि ते वाचून साहजिकच घाम फुटतो. अगदी हृदयाचे ठोके वाढतात. पण जर मी असं म्हटलं की काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्या कायदेशीर नोटीसला घाबरून उत्तर देण्याऐवजी तिला थेट केराची टोपली दाखवणं हाच सर्वात मोठा आणि प्रभावी कायदेशीर बचाव असू शकतो. हो, ऐकायला हे थोडं विचित्र वाटेल नक्कीच. हो ना. पण आज आपण याच कायद्यातल्या जाणीवपूर्वक पाळलेल्या शांततेचा वेध घेणार आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण हे समजून घेणार आहोत की कायदेशीर नोटीस आल्यावर उत्तर कधी द्यायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कधी अजिबात द्यायचे नाही. अगदी बरोबर. कसं आहे, कायदेशीर नोटीस हातात पडली की भीती वाटणे ही अत्यंत मानवी आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की कायदेशीर नोटीस म्हणजे काय कोर्टाचा अंतिम निर्णय नसतो. अच्छा. हो, ती फक्त एका कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात असते. अनेकदा घाईघाईत, घाबरून किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे दिलेलं उत्तर एखाद्या व्यक्तीच्याच अंगलाट येऊ शकतं. त्यामुळे परिस्थितीचं अत्यंत बारकाईने आकलन करून मगच पुढचं पाऊल उचलणं शहाणपणाचं ठरतं. खरंय. पण ही भीती मुळात येते कुठून? समाजात असा एक मोठा गैरसमज आहे की नोटीस आली म्हणजे आता कोर्टात जावंच लागणार. हो, आणि वकील शोधावे लागणार. नक्कीच, आणि हमखास शिक्षा होणारच. हा समज इतका खोलवर रुजलाय की लोक नोटीस वाचायच्या आधीच घाबरून तडजोड करायला तयार होतात. आज आपल्याला हाच गैरसमज मुळापासून उखडून काढायचा आहे. अगदी बरोबर. प्रेक्षकाच्या कमेंटचा संदर्भ देऊन करूया. त्यांनी विचारलं होतं की त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, पण नोटीस बँकेऐवजी भलत्याच एका रिकव्हरी एजन्सीकडून आली, ज्या एजन्सीचं नाव त्यांनी आयुष्यात कधी ऐकलेलं नव्हतं. अशा परिस्थितीत कायद्याचा दृष्टिकोन नेमका काय असतो? माझ्या अनुभवानुसार हा एक अत्यंत उत्कृष्ट आणि नेहमी घडणारा प्रसंग आहे. आपण हे सविस्तर बघूया. इथे कायद्यातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना लागू होते, ज्याला लोकस स्टँडी किंवा कायदेशीर अधिकार म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे अधिकार असणं. हो, जर नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला, व्यक्तीला किंवा संस्थेला ती नोटीस पाठवण्याचा मुळात अधिकारच नसेल, तर त्या नोटीसला उत्तर देण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नसते. आपण दिलेल्या उदाहरणाचा विचार करूया. कर्जाचा करार हा बँक आणि कर्जदार यांच्यात झालेला असतो. हा एक द्विपक्षीय करार आहे. बरोबर. जर बँकेने त्या व्यक्तीला कोणतीही अधिकृत पूर्वकल्पना दिलेली नसेल किंवा कायदेशीररित्या अधिकाऱ्यांचं हस्तांतरण केलेलं नसेल, तर ती त्रयस्थ रिकव्हरी एजन्सी वसुलीची नोटीस पाठवण्यास कायदेशीररित्या पात्रच ठरत नाही. म्हणजे एक सेकंड. समजा त्या व्यक्तीने खरोखरच बँकेचे पैसे थकवले असतील, तर त्याने पैसे परत करणं तर गरजेचे आहे ना? हो, ते तर आहेच. मग नोटीस कोणीही पाठवली तरी काय फरक पडतो? बँकेने पाठवली काय किंवा एजन्सीने पाठवली काय, शेवटी पैसे तर बँकेचेच आहेत. हा केवळ एक तांत्रिक मुद्दा वाटत नाही का? तसं पाहिलं तर वरवर हा तांत्रिक मुद्दा वाटू शकतो, पण कायद्याच्या नजरेत तो मूलभूत स्वरूपाचा आहे. याला एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीचं वीज बिल थकले आहे आणि अचानक रस्त्यावरून जाणारा एखादा अनोळखी माणूस त्याच्या दारात येऊन म्हणतो की तुझे वीज बिल थकले आहे, मला पैसे दे, नाहीतर मी तुझ्यावर केस करेन. बापरे. हो, आणि त्या अनोळखी माणसाकडे वीज मंडळाचे कोणतेही अधिकारपत्र नाहीये. अशावेळी ती व्यक्ती त्याला पैसे देईल का? नक्कीच नाही. एक्झॅक्टली. इथे प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कराराची गुप्तता आणि संबंध हा नियम लागू होतो. भारतीय करार कायद्यानुसार म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार ज्या दोन पक्षांमध्ये करार झाला आहे तेच एकमेकांवर कायदेशीर कारवाई करू शकतात. अच्छा. अनेकदा बँकेचे अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या अधिकाराची खातरजमा न करता केवळ मानसिक दबाव आणण्यासाठी घाईघाईत त्रयस्थ एजन्सीमार्फत अशा नोटिसा पाठवण्याची चूक करतात. अशा अधिकाराविना आलेल्या नोटीसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे कायदेशीररित्या योग्य ठरते. खरंच हा एक दृष्टिकोन बदलणारा मुद्दा आहे. अधिकाराची पुष्टी केल्याशिवाय घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हो, नक्कीच सांगा. आणि हो, अशाच कायदेशीर माहितीसाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता दुसऱ्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीकडे वळूया. अनेकदा असं होतं की एखादा व्यवहार खूप जुना असतो. हो, 10-15 वर्षांपूर्वीचा. अगदी बरोबर.
आणि अचानक कुठून तरी एखादं पत्र टपकून येतं आणि पैशांची मागणी केली जाते. जुनी कागदपत्रही सापडत नसतात. अशा वेळी तो जुना भूतकाळ अचानक उभा राहिल्यावर कायद्याचा कोणता आधार घेता येतो? इथे मुदत कायदा म्हणजेच लिमिटेशन ॲक्ट 1963 हा कायदा एका भक्कम ढालीसारखा काम करतो. एक क्विट फॅक्ट सांगतो, कायद्याचा एक अत्यंत स्पष्ट उद्देश आहे, कोणत्याही वादाला किंवा दाव्याला एक ठराविक कालमर्यादा असलीच पाहिजे. अच्छा, म्हणजे अमर्याद काळ नसतो. अजिबात नाही. लिमिटेशन ॲक्टच्या कलम 3 नुसार कोणत्याही पैशांच्या वसुलीसाठी किंवा कराराच्या अंमलबजावणीसाठी दावा दाखल करण्याची मुदत ही प्रामुख्याने केवळ 3 वर्षांची असते. फक्त 3 वर्ष? हो, फक्त 3 वर्ष. जर एखादा व्यवहार 10 वर्षांपूर्वी झाला असेल आणि त्या व्यवहाराला 3 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असेल, तर आता नव्याने आलेली नोटीस कायदेशीररित्या टिकत नाही, कारण ती टाइम बार्ड म्हणजेच मुदतबाधित झालेली असते. पण मला इथे खरोखरच आश्चर्य वाटतंय, असा कायदा का असावा? जर एखाद्याने खरोखरच कोणाचे पैसे बुडवले असतील तर केवळ 3 वर्ष उलटून गेली म्हणून त्याला कायद्याने संरक्षण का द्यावे? हा कायदा तर मग पैसे न देणाऱ्यांच्या बाजूने उभा राहिल्यासारखा वाटतोय. हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हा कायदा अन्यायकारक वाटू शकतो, पण त्यामागे एक अत्यंत प्रगल्भ कायदेशीर तत्वज्ञान आहे. लॅटिनमध्ये एक जुनी म्हण आहे, विजिलॅन्टिबस नॉन डॉर्मिएंटिबस ज्युरा सुब्वेनियुंट. म्हणजे काय? याचा अर्थ असा की कायदा त्यांनाच मदत करतो जे स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असतात, जे झोपलेले असतात त्यांना नाही. क्या बात आहे. हो ना. जर एखाद्याचे पैसे अडकले आहेत आणि तो 3 वर्ष कायदेशीररित्या काहीच करत नाही, तर कायदा असे गृहीत धरतो की त्याला ते पैसे वसूल करण्यात रस नाही. आणि दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पुराव्यांची आणि स्मृतींची झीज. जसा काळ पुढे जातो तसे पुरावे नष्ट होतात, साक्षीदार उपलब्ध नसतात. हो, आठवणीही पुसट होतात. अगदी. न्यायालये ही इतिहासाचे उत्खनन करणारी पुरातत्व खाती नाहीत. ती वर्तमानातील पुराव्यांवर चालतात. 10-15 वर्षांनंतर जर खटला उभा राहिला तर सत्य शोधून काढणे जवळपास अशक्य होते. आणि मग खोट्या दाव्यांची शक्यता वाढते, बरोबर? नक्कीच. म्हणूनच 3 वर्षांची लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. त्यामुळे जर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी अशी मुदतबाधित नोटीस पाठवली तर ती दुर्लक्षित केली तरी चालते. जर त्या व्यक्तीने ती मुदतबाधित नोटीस घेऊन कोर्टात धाव घेतलीच तर पहिल्याच सुनावणीत न्यायाधीश तो दावा फेटाळून लावतात. अप्रतिम. न्यायालयाला पुरातत्व खाते बनण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा आहे. हे उदाहरण खरोखरच डोक्यात फिट बसते. प्रेक्षकांनो, जुनी नोटीस आल्यास तुम्ही घाबरून जाण्याऐवजी तिचं वयत तपासणार का? कमेंटमध्ये लिहा. हो, आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण प्रक्रियेतील चुकांकडे म्हणजेच प्रोसिजरल एरर्सकडे येऊया. अनेकदा अधिकृत नोटिसांमध्येही अशा काही चुका असतात ज्या सामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीत. पण कायद्याच्या दृष्टीने त्या भयंकर मोठ्या असतात. हो, याच अनुषंगाने लवाद आणि सलोखा कायदा म्हणजेच आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन ॲक्ट आणि चेक बाउन्सच्या प्रकरणाबद्दल तुम्ही काय सांगणार? प्रक्रियेतील चुका हा कोणत्याही कायदेशीर दाव्याचा सर्वात कमकुवत दुवा असतो. आपण लवाद म्हणजेच आर्बिट्रेशनचं उदाहरण घेऊ. अनेकदा फायनान्स कंपन्या ग्राहकांना नोटीस पाठवतात की आम्ही अमुक एका व्यक्तीची लवाद म्हणून नेमणूक केली आहे आणि आता तो या वादावर निर्णय देईल. अच्छा, म्हणजे स्वतःच नेमणूक करतात? हो, पण भारतीय कायद्यानुसार दोन्ही बाजूंच्या लेखी संमतीशिवाय असा परस्पर लवाद नेमता येत नाही. जर एकाच बाजूने स्वतःच्या मर्जीने कोणालाही लवाद म्हणून बसवले तर ती संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर ठरते, कारण तो लवाद तटस्थ न राहता त्या कंपनीचा पगारी कर्मचारी असल्यासारखा वागू शकतो. हे तर खूपच चुकीचं आहे. हो, तसेच चेक बाउन्सच्या प्रकरणांमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट म्हणजेच NI ॲक्टच्या कलम 138 नुसार एक अत्यंत कडक नियम आहे. कोणता नियम? जेव्हा चेक बाउन्स होतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवून पैसे भरण्यासाठी 15 दिवसांची स्पष्ट मुदत देणे कायद्याने बंधनकारक आहे. हा 15 दिवसांचा कालावधी मॅन्डेटरी आहे, डायरेक्टरी नाही. अनेकदा अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी नोटीस टाईप करताना चुकीने 15 ऐवजी 5 दिवस किंवा 10 दिवस अशी मुदत लिहितात. पण माफ करा, मध्येच थांबवतेय. ही तर निव्वळ एक टायपिंगची चूक असू शकते ना? हो, टायपो वाटू शकतो. मग जर एखाद्याने 15 ऐवजी 10 दिवस लिहिले हां. तर कोर्ट केवळ एका टायपिंगच्या चुकीसाठी पूर्ण केस कशी काय फेटाळू शकते? शेवटी चेक तर बाउन्स झालाच आहे ना. कायद्यात प्रोसिजरल कंप्लायन्स म्हणजेच प्रक्रियेचे काटेकोर पालन याला सर्वोच्च महत्त्व असते. ही केवळ टायपिंगची चूक मानली जात नाही, तर तो कायद्याचा थेट भंग मानला जातो.
एखाद्या पदार्थाची कृती बनवताना जर मुख्य घटकच गाळला तर तो पदार्थ पूर्णपणे फसतो. तसंच कायद्याचं आहे. बापरे, इतकं कडक? कलम 138 हा एक फौजदारी स्वरूपाचा म्हणजेच क्रिमिनल गुन्हा आहे, ज्यामध्ये शिक्षा होऊ शकते. जिथे एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकते, तिथे प्रक्रियेत 0% चूक अपेक्षित असते. जर नोटीसमध्ये कायद्याने ठरवून दिलेली 15 दिवसांची मुदतच दिली नसेल, तर ती कॉज ऑफ ॲक्शन म्हणजेच कारवाईचे कारणच निर्माण करत नाही. अच्छा. अशी सदोष नोटीस कोर्टात 1 मिनिटासाठीही टिकत नाही. अशावेळी त्या नोटीसला उत्तर न देणे सर्वात योग्य ठरते. कारण जर उत्तर दिले आणि त्या उत्तरात काही वेगळे मुद्दे मांडले तर समोरच्याला त्याची चूक सुधारण्याची संधी मिळू शकते. हे अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचे आहे. प्रक्रियेतील एक छोटी चूक समोरच्याची मोठी केस जमीनदोस्त करू शकते. आता आपण एका अशा समस्येकडे वळूया जिने आजकाल अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ती म्हणजे डिजिटल जगातल्या खोट्या आणि बनावट नोटिसा. हो, हा तर रोजचाच विषय झालाय. अगदी. आजकाल अचानक व्हॉट्सॲपवर एखादी PDF फाईल येते, त्यावर लाल रंगाचा मोठा शिक्का असतो, पोलीस कारवाईचा अंतिम इशारा असं भडक अक्षरात लिहिलेलं असतं आणि खाली कुठल्या तरी वकिलाचं नाव असतं. हो, आणि सामान्य माणूस हे बघूनच अर्धा गारद होतो. नक्कीच. मग अशा डिजिटल धमक्यांना कसे सामोरे जायचे? हा आजच्या सायबर युगातील एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. भामठे लोकांच्या कायदेशीर अज्ञानाचा आणि पोलिसांच्या नावाखाली असलेल्या भीतीचा थेट गैरफायदा घेतात. अशा खोट्या नोटिसा ओळखण्यासाठी एक अत्यंत सोपी त्रिसूत्री आहे, जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. मी टप्प्यानिहाय सांगतो. हो, सांगा. पहिली गोष्ट, नोटीसवर ज्या वकिलाचं नाव आहे त्याचा बार काउन्सिलचा नोंदणी क्रमांक तपासा. तो क्रमांक खोटा असू शकतो किंवा स्टेट बार काउन्सिलच्या वेबसाईटवर तो क्रमांक टाकून तो वकील खरोखर अस्तित्वात आहे का हे तपासता येते. बरोबर. दुसरी गोष्ट, भारतीय साक्ष अधिनियमानुसार म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 65B नुसार इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सत्यता पडताळली जाणे अनिवार्य असते. व्हॉट्सॲपवर आलेली नुसती PDF म्हणजे कायदेशीर पुरावा नव्हे. त्यात जे आरोप केले आहेत त्याला कोणताही सबळ आधार आहे का हे बारकाईने वाचा. आणि तिसरी गोष्ट? आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही दबावाला किंवा पोलिसांची धमकी देणाऱ्या शब्दांना त्वरित बळी पडू नका. अशा वेळी घाबरून जाऊन उत्तर देण्याऐवजी किंवा समोरच्याने दिलेला फोन नंबर डायल करण्याऐवजी एका खऱ्या आणि अनुभवी कायदेतज्ञाचा सल्ला घ्या. म्हणजे क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. एक जाणकार वकील ती नोटीस वाचून तिची भाषा आणि स्वरूप बघून एका क्षणात सांगू शकतो की ही नोटीस खोटी आहे की खरी. जर ती नोटीस मुळातच बनावट असेल तर त्याला रिप्लाय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे घाबरून न जाता थोडा संयम ठेवला तर खोट्या नोटिसांचा पर्दाफाश करणं अगदी सोपं आहे. प्रेक्षकांनो, तुम्ही अशा खोट्या नोटिसांची तक्रार करणार का? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पण आता मला त्या एका विशेष रणनीतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, जिला कायद्याच्या भाषेत स्ट्रॅटेजिक सायलेन्स किंवा जाणीवपूर्वक पाळलेली शांतता म्हणतात. हा प्रकार नेमका काय आहे आणि तो प्रत्यक्षात कसा वापरला जातो? स्ट्रॅटेजिक सायलेन्स हा कायद्याच्या लढाईतल्या अत्यंत रंजक आणि मास्टर स्ट्रोक मानला जाणारा मुद्दा आहे. याचा साधा अर्थ असा की जेव्हा समोरचा व्यक्ती किंवा संस्था एखादी मोठी तथ्यात्मक चूक करत असते तेव्हा त्याला शांतपणे ती चूक करू देणे. म्हणजे त्यांना थांबवायचं नाही? अजिबात नाही. एक वास्तववादी उदाहरण देतो. समजा एका व्यक्तीला एका मोठ्या मॉलच्या मेंटेनन्स एजन्सीकडून 5 लाख रुपये थकबाकीची कायदेशीर नोटीस आली. नोटीसमध्ये एका विशिष्ट दुकानाचा नंबर आणि पत्ता दिला आहे. अच्छा. पण सत्य परिस्थिती अशी आहे की ज्या व्यक्तीला ती नोटीस आली आहे त्याचं त्या मॉलमध्ये किंवा त्या जागेवर कोणतंही दुकानच नाहीये. 7/12 किंवा मालमत्तेचा कोणताही कागद त्या व्यक्तीशी जुळतच नाही. अरे वा. मग अशा वेळी सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया काय असते? तो लगेच उत्तर देतो की अहो, हे दुकान माझं नाहीच आहे, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर नोटीस पाठवली आहे. पण इथेच स्ट्रॅटेजिक सायलेन्स कामी येतो. जर ती व्यक्ती त्यांना उत्तर देऊन त्यांची चूक दाखवून देईल तर ते आपली चूक लगेच सुधारतील, कागदपत्रे तपासतील आणि मग खऱ्या मालकाला किंवा नव्या पद्धतीने पुन्हा त्रास देतील. त्यापेक्षा शांत बसा. त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधीच देऊ नका. पण माफ करा, मी पुन्हा थांबवते. हे ऐकायला खूप छान आणि हुशारीचं वाटतंय, पण यात एक मोठा धोका नाहीये का? कोणता धोका? जर स्ट्रॅटेजिक सायलेन्स पाळला आणि उत्तर दिलेच नाही तर समोरचा माणूस थेट कोर्टात जाईल. आणि समजा आपण कोर्टात गेलो नाही तर कोर्ट एकतर्फी निकाल देऊन त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर टाच आणू शकतं ना.
मग हा धोका कसा टाळायचा? नुसतं गप्प बसणं आत्मघातकी ठरू शकतं. हा अत्यंत अचूक आणि हुशार प्रश्न आहे आणि इथेच सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे CPC ची भूमिका येते. नुसते गप्प बसायचे नसते, तर कोर्टात लढाई कशी जिंकायची याची ती पूर्वतयारी असते. जेव्हा ती मेंटेनन्स एजन्सी ती पूर्णपणे चुकीची आणि तथ्यहीन नोटीस घेऊन कोर्टात दावा दाखल करेल आणि तुम्हाला कोर्टाचे समन्स येईल, तेव्हा काय करायचं? तेव्हा तुम्ही कोर्टात जाऊन CPCच्या ऑर्डर 7 रूल 11 नुसार एक अर्ज दाखल करू शकता. हा नियम सांगतो की जर दाव्यात कॉज ऑफ ॲक्शन स्पष्ट नसेल किंवा दावा तथ्यात्मकदृष्ट्या पूर्णपणे खोटा असेल, तर तो दावा पहिल्याच टप्प्यावर फेटाळून लावला जाऊ शकतो, ज्याला रिजेक्शन ऑफ प्लेंट म्हणतात. म्हणजे केस सुरुवातीलाच संपते. हो, कोर्टात फक्त एवढे सिद्ध करायचे असते की संबंधित मालमत्ता माझी नाही आहे, हे यांचेच कागदपत्र सिद्ध करत आहेत. कोर्ट तो केस जागेवरच रद्द करेल आणि इतकेच नाही तर कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्या एजन्सीला दंडही ठोठावू शकते. म्हणूनच कधीकधी समोरच्याला अंधारात ठेवून त्याला त्याची चूक करू देणं हाच सर्वात मोठा कायदेशीर बचाव असतो. कमाल आहे. म्हणजे समोरच्याचा चुकीचाच आपल्या फायद्यासाठी शस्त्र म्हणून वापर करणे. पण या प्रक्रियेत जर एकाच विषयावर वारंवार नोटीस येत असेल तर काय करायचे? म्हणजे कसं? म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने पहिल्या नोटीसला एकदा सविस्तर उत्तर दिले आहे, पण तरीही रिमाइंडर 1, रिमाइंडर 2 अशा नोटिसा धडकतच राहिल्या, तर प्रत्येक वेळी उत्तर देत बसायचे का? अजिबात नाही. तो केवळ मानसिक त्रास देण्याचा म्हणजेच हॅरॅसमेंटचा एक प्रकार असतो. कायदेशीर बाजू बघितली तर जर एखाद्या कायदेशीर नोटीसला एकदा योग्य आणि पुराव्यांनिशी उत्तर दिले असेल, तर त्यानंतर वारंवार येणाऱ्या रिमाइंडर्सनं उत्तर देण्याची कोणतीही कायदेशीर गरज नसते. म्हणजे पहिले उत्तरच पुरेसे असते. एक्झॅक्टली. पहिले उत्तरच बचाव करण्यासाठी पुरेसे असते. कोर्टात अत्यंत ठामपणे सांगता येते की पहिल्याच नोटीसमध्ये बाजू स्पष्ट केली होती. त्यानंतरचे सर्व रिमाइंडर्स हे केवळ मानसिक दबाव टाकण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी पाठवले होते. हे ऐकल्यावर नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल, कारण त्याच नोटिसा बघून मानसिक ताण भयंकर वाढतो. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात निर्णायक टप्प्याकडे वळत आहोत. आत्तापर्यंत आपण अशा अनेक परिस्थिती पाहिल्या जिथे उत्तर न देणे फायद्याचे ठरते. मग याचा असा अर्थ घ्यायचा का की कोणत्याही नोटीसला कधीच उत्तर द्यायचे नाही? नाही, अजिबात नाही. आणि इथेच अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपण आत्तापर्यंत ज्या परिस्थिती पाहिल्या त्या केवळ विशिष्ट कायदेशीर त्रुटी असल्यावरच, खाजगी नोटिसा असल्यावरच किंवा खोट्या नोटिसा असल्यावरच लागू होतात. पण प्रत्येक वेळी मौन बाळगणे हे एखाद्या सुरुंगावर पाय ठेवण्यासारखं असू शकते. बापरे, म्हणजे कधीकधी शांत राहणं महागात पडू शकतं. नक्कीच. जर एखादी नोटीस एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कायदेशीर अधिकारात पाठवली असेल, ज्याला कायद्याच्या भाषेत स्टॅट्युटरी नोटीस किंवा वैधानिक नोटीस म्हणतात, तर तिथे मौन बाळगणं खूप महागात पडू शकते. उदाहरणार्थ तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा प्राप्तिकर विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एखाद्या कायद्याच्या अंतर्गत नोटीस काढली असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले, तर कायद्याच्या नजरेत हे मौन म्हणजे एक प्रकारची कबुली मानली जाते. म्हणजे आपण गुन्हा मान्य केला असा त्याचा अर्थ होतो. हो, भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 11 नुसार काही विशिष्ट परिस्थितींमध्ये शांत राहण्याला संमती गृहीत धरले जाऊ शकते. अशा बेजबाबदारपणामुळे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. कशा प्रकारचे परिणाम? महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार म्हणजेच महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडनुसार तुमच्या मालमत्तेवर थेट जप्ती येऊ शकते, बँक खाती गोठवली जाऊ शकतात किंवा इतर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अरे छा. त्यामुळे नोटीस आल्यावर ती नेमकी कोणत्या प्रकारची आहे, ती खाजगी वकिलाकडून आली आहे की सरकारी स्टॅच्युटरी नोटीस आहे, हे स्वतःच्या मनानं न ठरवता योग्य कायदेतज्ञाकडून तपासून घेणं अत्यंत गरजेचे आहे. अधिकारी आणि कर्मचारीही अनेकदा चुका करतात, पण त्यांना इग्नोर करण्याआधी ते तपासून घेणं मस्ट आहे. अगदी अचूक आणि डोळे उघडणारी माहिती. म्हणजे आजच्या या सखोल विश्लेषणाचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर, जर नोटीस पाठवणाऱ्याकडे अधिकाऱ्याची कमतरता असेल, मुदत कायद्याचे उल्लंघन होऊन नोटीस कालबाह्य झाली असेल, चेक बाउन्स सारख्या प्रकरणांमध्ये प्रक्रियेत गंभीर चुका असतील किंवा व्हॉट्सॲपवर येणारे खोटे डिजिटल पुरावे असतील किंवा समोरच्यानं स्वतःहून मोठी तथ्यात्मक चूक केली असेल, हो, तर त्या चुकांचा फायदा घेण्यासाठी स्ट्रॅटेजिक सायलेन्स वापरत उत्तर न देणे कसे फायदेशीर ठरते हे आपण आज सविस्तर पाहिले.
पण त्याच वेळी सरकारी आणि वैधानिक नोटिसांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडू शकते हेही आपण समजून घेतले. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेचा एकच सारांश निघतो. लक्षात ठेवा, कायदा माहिती असणं हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. कायद्याचं ज्ञान केवळ संकटातून वाचवत नाही, तर शोषणकर्त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचा आत्मविश्वासही देते. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 7/12 उतार्यावरील चुकीच्या नोंदी घर बसल्या कशा दुरुस्त करायच्या आणि महसूल अधिकारी दाद देत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कशी करायची. यासाठी आपल्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हो, माहिती नेहमीच अपडेटेड ठेवली पाहिजे. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.